अवतरित होतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्म शतदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येईल त्या त्यावेळेस मी अवतरित होईल, दुष्टद्वैजनांचा नाश करेल आणि संत सज्जनांचं रक्षण करेल, अशी ग्वाही जगाच्या मालकांनी दिलेली. या भारतभूमीमध्ये अनेक प्रेषित आले, दूत आले, वगैरे वगैरे भरपूर आले, परंतु जगाच्या पाठीवर छाती ठोकपणे जगाचा मालक एकच येऊन गेला, तो म्हणजे भगवान गोपाल कृष्ण. त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं की अर्जुना, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम तो सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचो. या सर्व दुःखातून जर तुला दूर करणारा असेल तर तो मी आहे. फक्त मला ओळखता आला पाहिजे. आणि असाच तो अवतार त्या भरूस नगरी झाला. भरवस नगरी आनंद झाला, पुत्र जन्मला माती मातेला, वारस राज्याला देवाने दिला, विशाळ देवाने उत्सव केला, तो बाळा जो रे जो, विशाळ देवाने दिला, तो बाळा जो रे जो, विशाळ देवाने दिला, तो बाळा जो रे जो. त्या ठिकाणी तो परमेश्वराने अवतार धारण केला. ती लीळा कशी तुम्हाला सर्वांना माहिती, मी एवढं सगळं सांगणार नाही. आणि आता त्या हरिपाळ देवाचं ते प्रेत देह उठवलेलं आहे. ज्या शरीराची कवडी किंमत नव्हती, मेलेला जीव होता, तो जीव निघून गेला तरी सुद्धा त्याला फळ दिलं. त्या कवडी किंमत असलेल्या त्या शरीराला भगवंताने धारण केलं आणि राज्य करू लागले.